रस्ता रुंदीकरणाच्या कामात पाणीपुरवठा पाईपलाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया, नागरिकांमध्ये संताप। चांदवड पेट्रोल चौफुली परिसरातील घटना, तातडीने दुरुस्तीची नागरिकांची मागणी। चांदवड मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवड पेट्रोल चौफुली परिसरात सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरण व पुलाच्या बांधकामादरम्यान ओझरखेड येथून चांदवड शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन जेसीबीच्या कामामुळे फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन गळती बंद करावी अशी मागणी होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 20 जून 2026 रोजी सायंकाळपासून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असताना जेसीबीद्वारे खोदकाम करण्यात आले। यावेळी पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन तुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडू लागले। सतत पाणी वाहत असल्याने परिसरातील खड्डा पाण्याने भरून गेला असून मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे। यंदा मान्सूनचे आगमन होऊनही अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शहरासह तालुक्यात पाणी टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे। अशा परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची नासाडी होणे चिंताजनक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। नुकतेच चांदवडचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष वैभव बागुल यांनी नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून मात्र दुसरीकडे विकास कामांदरम्यान अशा प्रकारे पाणी वाया जात असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। दरम्यान यापूर्वी 23 मे 2026 रोजी महामार्गावरील रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान पाणी वाहिनीला धक्का लागून पाण्याचे कारंजे उडल्याची घटना घडली होती। त्यामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित यंत्रणांनी अधिक दक्षता घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। पाणी पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेता संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी त्वरित उपाययोजना करून गळती बंद करावी आणि शहराच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 98 22 49 99 40 89 83 1504 60। मुख्य संपादक देविदास जाधव।